आज तुझा डबावाला आला नव्हता का? एके दिवशी संध्याकाळी मी ऑफिसवरून परत असताना त्यांनी दरवाजातून विचारलं. हो काकू, आज तो आजारी आहे बहुतेक. मग काय, आता बाहेरूनच काहीतरी मागवीन, मी थकलेल्या आवाजात म्हणालो. छे, बाहेरचं खाऊन तब्येत बिघडून घेतोस. थांब, मी पिठलं भात केलंय आणि गरमागरम पोळ्या पण आहेत. 2 मिनिटं थांब, डबा देते, त्या हक्काने म्हणाल्या. त्यांच्या त्या हक्काने बोलण्यात एक अशी ऊब होती जी मला माझ्या आईची आठवण करून द्यायची. पण त्या दिवसापासून आमच्यातील संवादाचा सूर बदलला. त्या जेव्हा मला डबा द्यायला यायच्या तेव्हा त्यांच्या हाताचा स्पर्श चुकून जरी माझ्या हाताला झाला तरी आमच्या मनात एक वेगळी शिरशिरी उमटायची. हे अनैतिक होतं की फक्त एक ओढ, याचा विचार सतावत राहायचा. एके दिवशी ऑफिसला सुट्टी होती. बाहेर बाहेर पावसाने जोर धरला होता. चाकणचा हवामान म्हणजे कधीही पाऊस सुरू व्हायचा. मी माझ्या लॅपटॉपवर काम करत होतो आणि अचानक ठप्प करून लाईट गेली. पूर्ण परिसर अंधारात बुडला. इन्व्हर्टर पण काम करत नव्हतं. मी मोबाईलची टॉर्च लावून बाहेर आलो. समोरच्या फ्लॅटचा दरवाजा अर्धवट उघडा होता. काकू हळूच हाक मारली. आतल्या बाजूने मेणबत्तीचा थरथरणारा प्रकाश दिसत होता. सूरज, तू आहेस का? यात खूप भीती वाटते अशा अंधारात. त्यांचा आवाज थरथरत होता. मी आत गेलो. काकू सोफ्यावर बसल्या होत्या. काका आज नाईट शिफ्टला गेले होते. त्या घरात फक्त आम्ही दोघेच होतो. मेणबत्तीच्या त्या मंद प्रकाशात काकूंचे रूप अधिकच खुलून दिसत होते. त्यांच्या डोळ्यात आज एक वेगळीच आर्जवी होती. सूरज, कधी कधी वाटतंय अंधाराने आयुष्य घेरलंय. तुझ्या काकाच्या काकांना माझ्यासाठी वेळच नसतो. त्यांना त्यांची शिफ्ट, त्यांचे ओव्हर टाईम यातून फुरसत मिळत नाही. मी या घरात फक्त एक वस्तू बनून राहिली आहे. त्या बोलता बोलता रडू लागल्या. मी त्यांच्या जवळ गेलो. त्यांना आधार देण्यासाठी माझा हात त्यांच्या खांद्यावर ठेवला. पण त्या स्पर्शाने जणू काही वीज कडाडली. त्यांनी माझा हात घट्ट पकडला. तो स्पर्श फक्त मैत्रीचा नव्हता, तर तो त्या अनेक वर्षाच्या तुटलेपणाचा होता, जो आज बांध फोडत होता. सूरज, तू आलास आणि या घरात पुन्हा जिवंतपणा आला. तुझ्याशी बोलताना मला स्वतःचं अस्तित्व जाणवतं. त्या माझ्या अगदी जवळ येत म्हणाल्या. त्यांच्या अंगातून येणारा तो पारिजातकाचा सुगंध आणि सगळं कसं गुंतागुंतीचं होत चाललं होतं. समाजाला अनैतिक म्हणेल, पण त्या क्षणी त्या दोन एकांकी जीवांना फक्त एकमेकाचा आधार दिसत होता. आम्ही दोघेही एका उंबरठ्यावर उभे होतो, जिथून मागे फिरणं आता कदाचित शक्य नव्हतं. बाहेर पावसाचा जोर वाढतच होता. चाकणच्या त्या फ्लॅटमधील हॉलमध्ये फक्त एक मेणबत्तीचा थरथरणारा प्रकाश होता. त्या प्रकाशात मनीषा काकूंच्या चेहऱ्याचे भाव बदलताना दिसत होते. माझा हात अजूनही त्यांच्या खांद्यावर होता. तो स्पर्श हळूहळू उबदार होत चालला होता. समाजाच्या नजरेत हे चुकीचं होतं, पण त्या एकांत क्षणी जिथे केवळ दोन माणसं होती, एक जो घरापासून दूर प्रेमासाठी आसुरलेला होता आणि दुसरी जी स्वतःच्याच घरात राहूनही प्रेमासाठी पारखी झाली होती. काकू, तुम्ही स्वतःला इतकं एकटं का समजता? माझा आवाज त्या शांततेत थोडा गंभीर वाटत होता. त्यांनी मान वर केली. मेणबत्तीचा प्रकाश त्यांच्या डोळ्यात चमकत होता. सूरज, तुला काय वाटतं? लग्न झालं तर घर झालं म्हणजे आयुष्य संपतं का? तुझ्या काकांचा स्वभाव वाईट नाहीये, पण त्यांच्या आयुष्यात फक्त शिफ्ट आणि टार्गेट उरलेत. मी सकाळी उठून त्यांच्यासाठी डबा बनवते, कपडे इस्त्री करते, पण दिवसभर ते एकदाही माझ्या डोळ्यात बघून विचारत नाहीत की मनीषा, तू कशी आहेस? बोलता बोलता त्यांचा हुदका फुटला. त्यांनी सहजपणे आपलं डोकं माझ्या खांद्यावर टेकवलं. माझ्या शरीरातून एक लहरी धावून गेली. एका परिपक्व स्त्रीचा तो विश्वास आणि ती आर्तता मला अस्वस्थ करत होती. मी त्यांचा हात हातात घेतला. त्यांचे हात मऊ होते, पण कामामुळे थोडे करकरीत झाले होते. काकू, रडू नका ना, मला वाईट वाटतंय, मी म्हणालो. त्याने हळूच माझ्याकडे पाहिलं. आमच्यातील अंतर आता खूपच कमी झालं होतं. सूरज, तू या सोसायटीत आलास आणि माझ्या आयुष्यातील ती साचलेली शांतता भंग पावलीये. तुझं ते हसणं, तुझं माझ्याकडे चोरून बघणं, मला कळतं सगळं होतं, पण मी स्वतःला आवरत होते. पण आज या अंधाराने मला कमजोर केलंय. त्यांच्या शब्दात एक प्रकारची कबुली होती. ही कबुली अनैतिकतेकडे झुकणारी असली तरी त्यात एक सत्य होतं. मी त्यांच्या चेहऱ्याजवळ माझा चेहरा नेला. बाहेर विजेचा कडकडाट झाला आणि त्यांचं वेळी काकूने माझे दोन्ही हात घट्ट पकडले. सूरज, हे चुकीचं आहे ना रे? त्यांनी विचारलं, पण त्यांच्या डोळ्यात हो म्हणण्याची इच्छा नव्हती.
चुकीचं काय आणि बरोबर काय हे ठरवणारे आपण कोण काकू? जेव्हा मन एखाद्याच्या ओढीने व्याकुळ होतं तेव्हा नियम दुय्यम ठरतात. मी थोड्या धाडसाने म्हणालो. त्या रात्री लाईट पुन्हा आलीच नाही. आम्ही तासनतास बोलत राहिलो. त्यांनी त्यांच्या कॉलेजमधील गोष्टी सांगितल्या. त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कवितांच्या डायरीबद्दल सांगितलं. मला जाणवलं की एका इंजिनियरच्या बायकोच्या मागे एक हळवी कवयित्री दडलेली आहे, जिचं स्वप्न चाकांच्या या धुरकट हवेत कुठेतरी हरवले आहेत. हळूहळू गप्पांचा ओघ बदलला. आमचे संवाद आता अधिक वैयक्तिक होऊ लागले होते. तू लग्नाचा काय विचार केलास? त्यांनी विचारलं. कळत नाहीये काकू. आयुष्यात कोणतरी हवंय, जी मला समजून घेईन, तुमच्यासारखी. मी त्याच्या डोळ्यात बघत म्हणालो. त्यांनी लाजून नजर खाली वळवली. माझ्यासारखी? वेडा आहेस का तू? मी तुझ्यापेक्षा खूप मोठे आहे, संसारी आहे. वय फक्त आकडा असतो वा काकू, आणि मन कधी कधी वयाचं बंधन पाळत नाही. मी त्यांचा हात जवळ घेत म्हणालो. त्या क्षणी वातावरण एक वेगळीच रोमांच दरवळत होता. त्यांच्या अंगाचा तो सुगंध मला मोहरून टाकत होता. त्यांनी हळूच माझ्या हातावर आपली बोटं फिरवली. तो स्पर्श खूप काही सांगून जात होता. समाजाच्या चौकटी मोडून आम्ही एका अशा जगात प्रवेश करत होतो जिथे फक्त आमचे भाव आणि आमची ओढ होती. अचानक दुरून कुठेतरी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला आणि काकू भानावर आल्या. सूरज, आता जा तू. काका कधी परत येईल? त्यांची शिफ्ट संपायची वेळ झालीये. मी उठलो, पण मला जाण्याची इच्छा होत नव्हती. मी दारापर्यंत गेलो आणि वळून पाहिलं. काकू अजूनही तिथंच उभ्या होत्या, मेणबत्ती हातात घेऊन. उद्या भेटू, मी विचारलं. त्यांनी फक्त मान डोलावली आणि एक सुंदर पण गुंतागुंतीत स्मित हास्य दिलं. मी माझ्या फ्लॅटमध्ये आलो, पण माझं मन मात्र तिथेच राहिलं होतं. ती रात्र माझ्यासाठी केवळ एक पावसाळी रात्र नव्हती, तर ती एका नव्या प्रवासाची सुरुवात होती. एक असा प्रवास जो रोमांचक होता, पण तितकाच धोकादायकही. पुढच्या काही दिवसात आमचं हे नातं अधिकच घट्ट होत गेलं. दुपारी जेव्हा काका कामावर असायचे, तेव्हा आमचे मेसेजेस सुरू असायचे. कधी जेवलास का? तर कधी आज तुझी खूप आठवण येते. आम्ही दोघंही अशा एका वळणावर होतो जिथे एखादी ठिणगी पडली की पूर्ण आयुष्य पेटून उठणार होतं. पुढचे काही आठवडे जणू स्वप्नाप्रमाणे गेले. आमचं नातं आता केवळ शेजार धर्मापुरतं उरलं नव्हतं. काका जेव्हा दुपारच्या शिफ्टला असायचे तेव्हा आमचा तो वेळ फक्त आमचा असायचा. मनीषा काकूंच्या हाताची चव आता माझ्या जिभेवर कायमची रेंगाळू लागली होती. पण या ओढीसोबतच एक भीती मनात घर करून बसली होती. चाकांसारख्या छोट्या भागात भिंती नाही का नसतात आणि डोळे तर जागोजागी असतात. एके दिवशी दुपारी ऑफिसमधून मी थोडा लवकर आलो. काकूंनी दरवाजा उघडला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीपेक्षा वेगळी ओढ होती. त्यांनी मला आत घेतला आणि दरवाजा हळूच बंद केला. सूरज, आज खूप अस्वस्थ वाटतंय रे. असं वाटतंय की हे सगळं कुठेतरी थांबायला हवं, पण मन मानायला तयार नाही, त्या म्हणाल्या. त्यांच्या आवाजातली ती व्याकुळता मला स्पष्ट जाणवत होती. मी त्यांच्या जवळ गेलो, त्यांचा हात हातात घेतला. काकू, आपण काही गुन्हा करतोय का? दोन माणसांनी एकमेकांना आधार देणं चुकीचं आहे का? त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. समाजासाठी हा गुन्हाच आहे सूरज. तू तरुण आहेस, तुझं आयुष्य पडले समोर, पण माझं काय? मी एक अशा बंधनात अडकले आहे जिथून बाहेर पडणं म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचे तुकडे करणं आहे. त्याच वेळी बाहेरून आवाज आला. आम्ही दोघेही दचकलो. काकूंची धावपळ उडाली. सुदैवाने ते शेजारचे कोणीतरी होते, पण ते एका क्षणाने आम्हाला जाणीव करून दिली की आम्ही किती धोकादायक खेळ खेळत होतो. दिवस सरकत गेले. काकांना कदाचित अशाच कशाचा तरी संशय येत होता की काय हे कळत नव्हतं, पण त्यांचं वागणं बदलत होतं. ते आता अचानक घरी यायला लागले होते. एके रात्री मी गॅलरीत उभा असताना काका त्यांच्या फ्लॅटमधून बाहेर आले. त्यांच्या हातात सिगारेट होती, जी ते सहसा ओढत नसत. काय सूरज साहेब, अजून झोपला नाहीस? काकांनी विचारले. त्यांचा आवाज नेहमीपेक्षा जड होता. नाही काका, थोडं ऑफिसचं काम होतं. मी कसा शब्द जुळवून म्हणालो. बरं आहे, कामात लक्ष दिलेलं चांगलं असतं. माणसाने नेहमी आपल्या कामाशी आणि कुटुंबाशी प्रामाणिक असावं, नाही का?
त्यांनी माझ्या डोळ्यात बघत विचारलं. त्या एका वाक्यात खूप मोठा इशारा दडला होता. दुसऱ्या दिवशी काकूंचा मेसेज आला. आज भेटू नकोस, वातावरण ठीक नाही. माझ्या मनात घालमेल सुरू झाली. मला जाणीव झाली की ज्या प्रेमाला आपण आधार समजत होतो ते कदाचित त्यांच्या संसारासाठी वादळ ठरणार होतं. त्या रात्री पुन्हा पाऊस सुरू झाला. चाकणच्या त्या फ्लॅटमध्ये मी एकटाच बसलो होतो. अचानक माझा दरवाजा खटखट झाली. दरवाजा उघडला तर समोर मनीषा काकू उभ्या होत्या, पूर्णपणे भिजलेल्या. काकू, तुम्ही यावी. काका कुठे आहेत? मी घाबरून विचारलं. त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. फक्त आत येऊन मला घट्ट मिठी मारली. त्या हुदके देऊन रडत होत्या. सूरज, त्यांनी मला विचारलं. त्यांना संशय आलाय. मी काय सांगू? मला कळत नाहीये. मला फक्त इथून लांब जायचंय, त्या रडत म्हणाल्या. मी त्यांना सावरलं. काकू, शांत व्हा. लांब जाऊन प्रश्न सुटणार नाही. आपण जे काही केलं ती एक भावनिक ओढ होती, पण आता वास्तव समोर उभा आहे. त्या रात्री आम्ही खूप वेळ बोललो. तो संवाद अत्यंत रोमांटिक पण तितकाच